नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला नागवेलीसाठी खूप चांगले केअर टिप्स सांगणार। मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझं नागवेलीचं झाड, याची ग्रोथ खूप चांगली होते आणि मी याला इथे जमिनीत लावून ठेवलेलं आहे। आता या झाडाची तुम्ही लोकेशन पाहू शकता मित्रांनो, तर याची लोकेशन जी आहे ती इनडायरेक्ट सनलाईट सारखी असते किंवा अशी बेस्ट लोकेशन असली पाहिजे मित्रांनो जिकडे सकाळचं ऊन येते। जसं माझी ही लोकेशन आहे मित्रांनो, ते इथे सकाळचं ऊन येत असते झाडाला आणि की झाड मित्रांनो खूप हिरवगार राहते। लोकेशन बेस्ट असते किंवा इनडायरेक्ट सनलाईट यूज करू शकता। जसं माझं हे वालं तुम्ही इकडचं नागवेलीचं झाड पाहू शकता, इकडे अर्धसं असं शेड आहे मित्रांनो आणि इकडनं इनडायरेक्ट सनलाईट येते। डायरेक्ट सूर्यप्रकाश झाडावर नाही पडत, याच्यावर रिफ्लेक्शन येत असते, जेणे की तुम्ही पाहू शकता हे झाड किती हिरवगार आहे। तर अशा नाही मित्रांनो, त्याही लोकेशनमध्ये तुम्ही तुमच्या झाडांना लावू शकता। आता मित्रांनो हे झाले पॉईंट्स आपले लोकेशनचं, मी तुम्हाला बेस्ट लोकेशन सांगून दिली झाडाला कुठे लावायचं असते। आता पाहू मित्रांनो, तुम्हाला कुंड्यांमध्ये लावायला पाहिजे की जमिनीत लावायला पाहिजे। समजा मित्रांनो तुमच्याकडे खूप चांगली जागा असेल तर तुम्हाला जमिनीतच लावायला पाहिजे। पण समजा मित्रांनो तुम्हाला बाल्कनीजमध्ये झाडं लावायची असतील तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कुंड्यांमध्येच लावायला पाहिजे झाडाला। अजून जी त्याची कुंडी आहे मित्रांनो थोडीशी अशी जी असते, आपल्याला अशी लेंथमध्ये नाही घ्यायची आहे, जे असे सर्कल नसतात का कुंड्या तशा तुम्हाला घ्यायच्या आहे, जेणे की त्याच्या झाडाची ग्रोथ चांगली होऊ शकणार। तुम्ही साध्या कुंडीमध्ये लावलं तरी चालेल, फक्त एक काळजी घ्याल की जे पण लोक मित्रांनो नागवेलीचं झाड कुंड्यांमध्ये लावून राहिले आहे त्यांना सपोर्ट स्टेक जे असतात मित्रांनो, मॉस स्टेक किंवा सपोर्ट स्टेक म्हणू शकता, ते तुम्हाला नक्की तुमच्या कुंड्यांमध्ये लावायचे झाडासाठी, जेणे की झाडाची ग्रोथ चांगली होणार। आता मित्रांनो जे आपले काही टिप्स होते ते पाहून घेऊ, झाडासाठी बेस्ट टिप्स कोणते कोणते राहतील। तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण पाहू पिंचिंग। तर पिंचिंग कसं केल्या जाते झाडाची, सगळ्यात पहिले अशी ब्रांच पाहायची असते, जशी ही पाहू शकता मित्रांनो, ही फांदी कशी आता अशी इथे दोनच पानं आहे, तर याला असं तुम्हाला मित्रांनो असं धरायचं आहे आणि इथे याची एरिया पाहायचं मित्रांनो। हे जसं पाहू शकता हा पान आहे, तर इथून जस्ट याला असं पकडून मित्रांनो असं तोडून द्यायचं। आता पाहू शकता हे तुटून गेलं आहे मित्रांनो, आणि आता इथूनच मित्रांनो काय होईल, नवीन ग्रोथ होईल आणि नवीन फांद्या येतील झाडाला इथून, आणि जे झाड आहे मित्रांनो ते ओव्हरऑल खूप हिरवगार बुशी बनून जाईल। तर ही टिप नक्की वापरायला पाहिजे, ही पिंचिंगची टिप असते मित्रांनो। तर हे असे वरचेच प्लकिंग करायचे असते सिंपल, जसं असं धरलं तुम्ही आणि याला असं सिंपल असं प्लक करून घेतलं, तर हे काय झालं मित्रांनो, पिंचिंग झाली। प्रूनिंग कशी करायची असते, तर झाडाची जशी प्रूनिंग करायची आहे तर कोणतं कटर वगैरे घेऊ शकता किंवा कात्री घेऊ शकता, आणि त्यांनी प्रूनिंग कसं करायचं असते मी तुम्हाला सांगतो। जे आहे नोड एरिया पाहू शकता, हे नोड एरिया इकडे आहे, हे असे झाडाचे जे असे जिथून पाने येतात मित्रांनो हे नोड एरियाज होऊन जातात। जसं हे एक नोड एरिया झाला, मग हा नोड झाला, तर हे जे नोड एरियाज आहे मित्रांनो इथूनच तुम्हाला तुमच्या झाडाची कटिंग करायला पाहिजे। तर ती कशी करायची, याच्या असं खालून नाही असं वरतून करायला पाहिजे। जसं तुम्हाला फांदी कापायची आहे तर हे जे पान पाहू शकता, हा जो नोड एरिया आहे याच्या वरतून तुम्हाला असं कट करून द्यायचं आहे, म्हणजे हा पान तुमच्या या झाडाच्या याच्यात आलं पाहिजे असं वरतून। जसं मी मित्रांनो तुम्हाला प्रूनिंगचं सांगितलं तशाच प्रकारे तुम्हाला झाडाची प्रूनिंग करायला पाहिजे। पुढचा इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे मित्रांनो की झाडाची तुम्हाला जे खालच्या फांद्याला जे पानं असतात मित्रांनो ते हटवून द्यायला पाहिजे। जसं की व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे आतमध्ये जे हे असे लपलेले पानं आहे मित्रांनो, जसं हा पान पाहू शकता, तर हे पान जे आहे मित्रांनो आपण हे झाडापासून काढून टाकू। याने काय होणार, असे वाळलेले येल्लोइश लीव्स किंवा असे ब्राऊन झालेले किंवा असे पूर्ण पिवळे पाहू शकता पडलेले जे पानं आहे मित्रांनो ते तुम्हाला या झाडापासून हटवून द्यायचे। त्यांनी फायदा काय होणार मित्रांनो की हे जे खालचे जे असे पिवळेगार किंवा असे खराब न उगणारे पानं आपण अगर साईडला काढून टाकले मित्रांनो, तर झाड जे आहे तसंच वरतून खूप चांगलं हिरवगार होतील त्याचे पानं। तर हा जो पॉईंट आहे हा नक्की लक्षात ठेवायचा की झाडाचे जे पण खालचे जे पानं आहे मित्रांनो ते तुम्हाला हटवत राहायचे। लपलेले पानं असतात जे आतमध्ये लपले आहे, ज्यांच्याकडे सूर्यप्रकाश मित्रांनो पोचणारच नाही आहे, तर ते जे पानं आहे तसेच पिवळे होऊन वाळून गळून पडणार आहे झाडापासून, तर ते तुम्हालाच तुमच्या हाताने हटवून द्यायला पाहिजे, जेणे की मित्रांनो झाडाची ग्रोथ फास्ट होईल आणि जे वरचे पानं आहे ते हिरवेगार होईल आणि झाडाची वाढ खूप झपाट्याने होईल। हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे। याला आता फर्टिलायझर्समध्ये मित्रांनो तुम्हाला जे लिक्विड फर्टिलायझर असते ते टाकायला पाहिजे। मी चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर नक्की टाकाल याला लिक्विड फर्टिलायझर्स। मग मित्रांनो याला बाकी याच्या खताचा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवून ठेवला आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा एंड स्क्रीनवर पण तुम्हाला देऊन देईन। मित्रांनो तुम्हाला जे आहे नायट्रोजन बेस्ड कंपोस्टमध्ये जे शेणखत आहे, गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, या तिघांपैकी मित्रांनो कोणतंही एक खत मित्रांनो 15 दिवसातनं एकदा किंवा मित्रांनो 1 महिन्यातनं एकदा तरी तुमच्या झाडाला चांगल्याने टाकून द्यायचं होतील। आणि दुसरं कोणतंही रासायनिक खतं वगैरे या झाडात वापरायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही विजिट करून पाहू शकता, त्याच्यात खूप चांगले ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स सांगितले झाडासाठी, तर ते नक्की तुम्ही पाहाल, त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला देऊन देईन।
तर हे काही टिप्स आहे मित्रांनो, हे नक्की फॉलो करा. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून खताची प्लेलिस्ट पाहण्याकरता आत्ता इथे स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला खताची प्लेलिस्ट येऊन जाईल. खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले, नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मित्रांनो तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.